श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. चला आता परत आपण आणखीन एक रिव्ह्यू घेऊन आलो आहे बिग बॉस मराठी 6चा, जो एकदम फोस आहे. पण ठीक आहे, मराठी बोलल्यानंतर आपल्याला थोडं तरी त्यासाठी करावंच लागतं की आजकाल तर काही दाखवतात, पण आता काय करणार, काय बोलायचं, काय काय कानाला ऐकायला लागतं. चला टास्कबद्दल बोलूया. पहिला तर मला एक गोष्ट सांगा, बिग बॉस एवढा छान टास्क तुम्ही केला. दरवेळेस आपला हा टास्क फिक्स असतो. दरवेळेस तुम्ही इतका छान टास्क देतात, गमती जमती देतात, हे करतात. तुम्ही ह्याला अगदी पीटी तास बनवला. नक्की हा गणिताचा तास होता की पीटीचा तास होता, हेच समजत नव्हतं मला. आणि कोण तो बॉल आपल्या पाठीवर आणू शकतो, दुसरा खेचणार नाही. तुम्ही काय कसा टास्क केला होता मला तर हाच समजत नव्हता. आणि हा टास्क सक्सेस तर होणारच नव्हता, सोडूनच टाका तो विषय. हे दोन्ही टीम अशी आहेत की दोन्ही टीम एक दुसऱ्याचं होऊन देणार नव्हते. आणि दुसरी गोष्ट की मला तर ते नंबरसुद्धा दिसत नव्हते ना. तुम्ही त्या कॅमेरानी त्याच्यावर फोकस केलं होतं की कोण बरोबर करतं आहे, कोण चुकीचं करतं. आम्हाला कळणार कसं, आम्ही बघणार कसं. तर आणि काय लास्टपर्यंत तिसरी फेरी तर तुम्हाला स्वतःलाच करूशी वाटली नाही. इतकी वाईट त्या लोकांनी खेळलं आहे. काय ते मध्येच जातात, ती इथून येते ती तिथून जाते, काही समजत, म्हणजे तो मला काही टासच समजला नाही ॲक्च्युली. एवढे छान कपडे घालायला लावले त्यांना, छान छान वेण्या वगैरे दिल्या, ते सगळे छानसुद्धा दिसत होते. पण असा टास, त्यापेक्षा दरवर्षी जे तुम्ही घेता इंग्लिश मराठी असं काहीतरी टास करता तुम्ही, ते करा. हे सगळं काही आहे, काहीच समजलेलं नाही आहे. पब्लिकला सुद्धा टास्क समजू द्या. अगदी विचित्र, म्हणजे काय बोलायचं आता. आणि सिरियसली सगळे या टास्कमध्ये खूप छान दिसत होते. आपली प्राजक्ता पण खूप छान दिसत होती. सिरियसली ती खूप छान दिसत होती. आणि बाकी तर ते सगळे लहान होते, ते लहानच दिसत होते. प्रभू तर अगदी असं वाटतं आत्ताच शाळेतून बाहेर निघाला तसा दिसत होता. रुचिता पण तशीच वाटत होती मला. तन्वी थोडीशी मॅच्युअर वाटत होती. बाकी सगळे तसेच दिसत होते मला, टाचच्या कपड्यांमध्ये वेण्या वगैरे घालून. नंतर जो ड्रामा, बाय 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 बाई, त्याच्यानंतर जो ड्रामा केला आहे तन्वीने, खतरनाक. मला एक गोष्ट समजत नाही, जोपर्यंत तुझा कॅप्टन्सीचं हे चालू आहे, कार्यकाल चालू आहे, तोपर्यंत तू तिथे वापरू शकते ना. कशाला एवढं मॅटर करायचं. तुम्हाला सगळ्यांना मिळून जर एकच ब्रॉन कार्ड भेटलं आहे आणि एकच बाथरूम भेटलं आहे, तुम्ही इतकी लोकं आहात, मग त्यातला एक जर कमी झाला जाण्यासाठी तर त्यांना बरंच पडेल ना. याच्यामध्ये राखीचं काहीच चुकलेलं नाही आहे मला वाटतं. एवढं त्याच्यावर ड्रामा. हां, राखीने सगळ्यांना बोलवलं, तिने केलं, ते तिचं काम आहे, हे आता आपल्याला सगळ्यांना कळलं आहे की ती ह्याच कामासाठी बिग बॉसमध्ये आली आहे. तर त्याला आपल्याला इग्नोर करावंच लागणार, कारण का ती तेच करायसाठी आली आहे. ती कधी कधी पलटी मारेल ह्याची काही गॅरंटी नाही. ती अनुश्री ॲक्च्युली तिच्यापेक्षा पण डेंजर आहे, सोडून टाका. पण मला असं वाटतं ना की कुठे ना कुठे राखी यावेळेस बरोबर होती. पण त्याच्यानंतर जे तिने हंगामा केलाय, ओरडाओरडी केली, रडारडी केली, काही गरजच नाही आहे. बापरे बाप, इतकी ओरडली, एवढा कर्कश आवाज आहे तिचा, पण एवढी ओरडायची गरज काय आहे तन्वी तुला. अरे समोरचा टी व्ही बंद करेल तुझ्या आवाजाने बाई. ते झालं. नंतर मग परत ते राखीने बसल्या बसल्या परत तिला डिवसलं, तुझं आणि आयुषचं काय होतं का. अरे तिने प्रश्न विचारला, तू बोल. नव्हतं, बाकी सगळे पण बोलत होते, नव्हतं काय नव्हतं. त्याच्यात तुला इतका राग आला की माझे घरातली लोक बघत असतील, काय बोला गं, तुझ्या घरातली लोक हे पण बघतात की तू किती ओरडतेस. त्याची पण काळजी वाटत असेल ना, तुझ्या गळ्याची काळजी पण तुझ्या घरातल्या लोकांना वाटत असेल. प्लीज जरा कमी बोल. बापरे बाप, इतका 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 आवाज तो, बापरे. आणि काय ती लास्टला ओरडली आहे दीपालीवरती. राकेश बिचारा प्रयत्न करतोय की आपला ग्रुप तुटायला नको, कारण का जे समोरचे आहे ते तेच बघतायत की ग्रुप तुटला पाहिजे म्हणून.
आणि याच्यात एक चांगली गोष्ट ही झाली आहे की राकेश बोलते, विशाल आणि ऋतुजामध्ये थोडासा हे पडलं की किती जळण आहे बघा. हिला ऋतुजा नाही, काय तिचं नाव, हां रुचिता, सॉरी रुचिताला किती जळण की फक्त त्याने त्याची साईड घेतली. पण तिची एक गोष्ट मला पटलेली आहे, ज्या टायमाला दीपाली बोलत होती त्या टायमाला तो फक्त हसत होता. राखी पण जेव्हा बोलते ते फक्त हसत होता ना, त्याने स्टँड घेतला ना. काय, कारण का त्याला पण हे सगळं पाहिजे होतं की हे सगळं पुढे जायला पाहिजे. आणि आता तो जे बोललाय तिच्या साईडनी, तिला साहजिक आहे, पण ह्याला जळण म्हणतात. म्हणजे ती पोरगी जी आहे पूर्णच्या पूर्ण त्याच्या आतमध्ये बोलतात ना, आहारी म्हणतो ना आपण, तसं झालंय. तिला इतकी जळण व्हायला लागली. उद्या जो तन्वीशी बोलायला लागला तर हिचं काय होईल. आणि मी सांगते, याच्या बाहेर गेल्यानंतर 7 ताससुद्धा तो तुला भेटणार नाही. तो बाहेर वेगळा जगातला माणूस आहे आणि इथे आता त्याच्याकडे काही ऑप्शन नाही, म्हणून तो तुझ्यासोबत आहे, इतकं मी सांगते. पण हे तुला नंतर खूप त्रासदायक होणार आहे. मी आता पण तेच सांगेल की ही गोष्ट जितकं लवकर होईल तितकं लवकर संपवा. खूप खराब वाटते भाई, खूप भाई खूप खराब वाटते बघायला टी व्हीवरती. आणि तो काय बोलतो, मी तर तुझ्या बाजूला बसूनच झोपायला भेटलं त्याच्यातच मी खुश आहे. म्हणजे काय आहे सगळं फालतूगिरी दाखवतात या तुम्ही लोक सिरियसली. त्याच्यामध्ये त्यांचा मॅटर सॉल्व करायला प्राजक्ता आहेच, अनुश्री आहे. अनुश्रीला लढायला कशाला येते ती, कधी कधी कोणत्या गोष्टीला काय रिॲक्ट करायला मला तिचं काहीच कळत नाही. अचानक मी बोलत होते ना आणि अचानक ती रडायला लागली. असं अचानक कुणाला रडायला येतं. हा सीझन इतका भयंकर इकडच्या तिकडे आहे ना की विचारायला नको. कधी कोण एक कॅरेक्टर असं नाही जर असं वाटतं की हा भाई हा रिअल करतोय, सगळे फेक करताय. मी बोलू प्रभूसुद्धा, त्याला रडायचं असेल ना तो बघतो कुठे कॅमेरा आहे तिथे जाऊन बसतो रडायला. आणि तन्वी तर मी सिरियस सांग सगळं कॅमेरासाठी करते. ओरडी फालतू, एकदम फालतू. एपिसोडमध्ये जो आवाज होता तो अगदी फालतू. आणि जो प्लीज ह्या लोकांना चांगले टास्क द्या, चांगले टास्क द्या त्यांनी, जेणेकरून ह्यांचं डोकं थोडंसं चालेल. बाकी आता एपिसोडमध्ये काय मी विसरत असेल तर मला प्लीज कमेंटमध्ये सांगा. काही एवढं खास नव्हतं. ते फ्लटिंग वगैरे होते राकेशची आणि राखीची. बाकी ती फालतूगिरी विशालची बघायला भेटते आपल्याला ती. आणि थोडेफार या लोकांचे कमेंट जे पण ह्या लोकांमध्ये चालतं. बाकी एवढं काही खास नव्हतं ज्याच्यासाठी आपल्याला बोलायला लागेल. बस ओके, थँक्यू. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. सपोर्ट करा. काय तुम्हाला काय समजलं आहे, नाही समजलं, काय चुकीचं बोलली असेल तर प्लीज मला कमेंटमध्ये सांगा. थँक्यू सो मच.